विजयाबाबत शिंदेचे हे 14 आमदार असे आहेत की जे पवार ठाकरेंना त्यांच्या विरोधात उमेदवार देणं किंवा ते निवडून आणणं परवडण्यासारखं नाही किंवा त्या ताकदीचे त्यांच्याकडे उमेदवार नाहीत। महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे। महायुतीत भाजप हा मोठा भाऊ राहणार आहे, यात कुठलीही शंका नाहीये। परंतु त्या खालोखाल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील हेही काही लपून राहिलेलं नाही। लोकसभेत शिंदेचा परफॉर्मन्स, त्यांचा स्ट्राइक रेट पाहिला तर अजित पवार गटापेक्षा आपल्याला विधानसभेच्या जास्त जागा मिळाव्यात अशी आग्रही मागणी जी आहे ती रेटली जाते। शिंदेंनी भाजपकडे किमान 90 जागा मागितल्यात। भाजप ही मागणी मान्य करेल की नाही हे येणाऱ्या काळात समजेलच, परंतु एकनाथ शिंदे शुअर शॉट जिंकतील अशा जागा नेमकं कोणत्या आहेत त्याचीच माहिती घेणं आधी महत्त्वाचं ठरतं। कामांचा धडाका लावून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांनी स्वतःची इमेज तयार केली आहे आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जोरावर एकनाथ शिंदेंसह त्यांचे काही शिलेदार आतापासूनच विजयाची खात्री देत आहेत। शिंदेंचे कोणते असे 15 आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे जिंकून येऊ शकतात त्याचीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। यातील पहिला उमेदवार आहे स्वतः एकनाथ शिंदे। या यादीतील पहिलं आणि सर्वाधिक खात्रीलायक नाव म्हणजे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे। ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे निवडून येतात। त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या संजय घाडीगावकर यांचा जवळपास 90,000 मतांच्या लीडनं पराभव केलेला होता। आता हा मतदारसंघ ठाण्यात येत असल्यानं साहजिकच या ठिकाणी आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचा विजय हा पक्का समजला जातो। त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल कमेंट करा। पुढील उमेदवार आहेत प्रताप सरनाईक। आमदार आहेत ते ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा आमदार असलेले प्रताप सरनाईक याही वेळी विजयाची खात्री देत आहेत। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळख असलेल्या सरनाईक यांनी नंतरच्या काळात त्यांच्याशी जुळवून घेतलं। त्यांच्या हॉटेल आणि घरावर ईडीची धाड पडल्यानंतर त्यांना एकनाथ शिंदेंकडून सपोर्ट मिळाला, त्यामुळे आता दोघांमधील राजकीय वैर जवळपास संपल्यात जमाय आणि या ठिकाणी त्यांची सीट लागेल। पुढील उमेदवार आहेत गुलाबराव पाटील। हे दुसरं नाव आहे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचं। शिंदेच्या शिवसेनेतील आक्रमक नेते म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे पाहिलं जातं। गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत। गेल्या वेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांचा पराभव केला होता। या ठिकाणी गद्दारीच्या आरोपानंतरही गुलाबराव पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे। जातीय समीकरण हाताळण्यात देखील गुलाबराव पाटील हे माहिर असल्यानं या ठिकाणी त्यांचा विजय हा आजच निश्चित मानला जात आहे। पुढील आमदार आहेत उदय सामंत। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व मंत्री उदय सामंत यांचा देखील या ठिकाणी विजय पक्का मानला जात आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा 87,000 मतांनी पराभव केला होता। शिंदेचे विश्वासू कोकणातील महत्त्वाचे नेते म्हणून उदय सामंत यांनी आपली इमेज तयार केली आहे। वेळोवेळी उद्धव ठाकरे गटाला अंगावर घेतल्यामुळे शिंदे गटाचे आक्रमक नेते म्हणून सुद्धा ते ओळखले जातात। पुढील निवडून येतील असे आमदार आहे शंभूराज देसाई। पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या घराण्याला मतदारसंघात वेगळं वलय, सर्वांशी मनमिळावू स्वभाव, अकारण कुणाच्या वादात न अडकणं। एकीकडे शिंदे गटाचे नेते ठाकरे गटावर सडकून टीका करत असताना दुसरीकडे शंभूराज देसाई यांनी कधीही पायरी सोडून टीका केलेली नाहीये, त्यामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवून असलेले देसाई पुढील विधानसभेत विजयी होऊ शकतात असं राजकीय विश्लेषकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे। पुढील निवडून येतील असे आमदार आहेत संजय शिरसाट। छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून विद्यमान आमदार असलेले संजय शिरसाट एकनाथ शिंदे गटाचे प्रमुख नेते आहेत। उद्धव ठाकरेंसह त्यांच्या नेत्यांना जर कुणी सर्वाधिक अंगावर घेतलं असेल तर ते संजय शिरसाट यांनी। मध्यंतरीच्या काळात मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले संजय शिरसाट काहीतरी वेगळा निर्णय घेणार अशी चर्चा होती, परंतु शिरसाट यांनी एकनाथ शिंदेंची साथ सोडली नाही। या उलट विरोधकांना सडकून टीका करून त्यांनी पक्षाची बाजू लावून धरली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजय मिळवून दिला होता। पुढील निवडून येतील असे आमदार आहेत अब्दुल सत्तार। सिल्लोडचे विद्यमान आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात, परंतु तरी देखील सिल्लोडमधील जातीय समीकरण बघता येत्या विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार ग्रीन झोन मध्ये असल्याचं दिसतं। 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष प्रभाग पालोदकर यांचा 24,000च्या मतांनी पराभव केला होता। अब्दुल सत्तार यांची मतदारसंघात बेधडक नेता म्हणून ओळख आहे।
याशिवाय मतदारसंघातील मुस्लिम मतं त्यांना नेहमीच सपोर्टिव्ह ठरलेली आहेत। 8वे आमदार निवडून येतील ते आहेत दीपक केसरकर। सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेले दीपक केसरकर शिंदे गटाचे एक अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात। मीडियासमोर पक्षाची बाजू लावून धरण्यात त्यांचा हातखंडा आहे। तो हातखंडा कोणीही धरू शकत नाही। कोकणात एकेकाळचे राणे कुटुंबियांचे विरोधक म्हणून त्यांची ओळख होती, परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांनी राणे कुटुंबियांशी जुळवून घेतल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत त्याचा त्यांना लाभ मिळण्याची शक्यताही अधिक आहे। नवे शिंदे गटाचे निवडून येतील असे आमदार आहेत दादा भुसे। मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व मंत्री दादा भुसे यांचे मतदारसंघात जबरदस्त प्रभाव आहे। अनेक वर्षांपासून कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देणारे दादा भुसे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहेत। आपल्या आक्रमक नेतृत्वामुळे त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली, त्यामुळे यावेळी देखील मतदारसंघात त्यांचा विजय हा निश्चित मानला जातो। 2019 साली काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा त्यांनी पराभव केला होता। शिंदे गटाचे निवडून येतील असे पुढचे आमदार आहेत संजय राठोड। दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संजय राठोड हे देखील विधानसभा निवडणुकीत ग्रीन झोन मध्ये दिसतात। एका टिकटॉक स्टारच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेले राठोड कमी कालावधीतच यातून बाहेर निघाले। विदर्भातील शिंदे गटाचे एकमेव आमदार असलेले संजय राठोड ज्या बंजारा समाजातून येतात, या ठिकाणी त्यांना मानणारा एक मोठा मतदार आहे, त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय हा निश्चित मानला जातो। निवडून येतील असे शिंदे गटाचे पुढचे आमदार आहेत किशोर पाटील। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या समोर यावेळी त्यांच्या चुलत बहिणी वैशाली सूर्यवंशी यांचे आव्हान असणार आहे, परंतु दांडगा जनसंपर्क पाहता किशोर पाटील यांचंच पारडं जड मानलं जात आहे। आक्रमक व विकासाची कस असलेला नेता म्हणून किशोर पाटील यांची मतदारसंघात ओळख आहे। शिवाय गिरीश महाजन, गुलाबराव पाटील असे बऱ्याचशा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध असल्यानं किशोर पाटील यांना ही निवडणूक जड जाणार नसल्याचं म्हटलं जात आहे। 12वे आमदार आहेत ज्या शिंदे गटातून निवडून येतील अशा आहेत लता सोनवणे। चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार लता सोनवणे या देखील यंदा विजयाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत। लता सोनवणे एसटी संवर्गातून निवडणूक लढवतात। त्यांच्यासमोर विरोधकांकडे तुल्यबळ उमेदवार नसल्यानं त्यांचा विजय हा सुकर होईल असं म्हटलं जाते। याशिवाय त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांची सुद्धा मतदारसंघामध्ये पकड चांगली आहे। मतदारसंघात चांगला होल्ड असल्याचं जाणवतं, त्यामुळे याचा दुहेरी लाभ त्यांना होऊ शकतो हेही जवळपास निश्चित आहे। पुढील आमदार आहे चंद्रकांत पाटील। मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक असलेले अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यंदा शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। गेल्या वेळी राष्ट्रवादीकडून पाठिंबा देण्यात आला होता, यंदा मात्र ते शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवतील। तालुक्यामध्ये एकनाथ खडसे यांचं राजकारण संपवण्यात चंद्रकांत पाटील यांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे, त्यामुळे त्यांना यंदाही उमेदवारी देण्यात येईल हे जवळपास निश्चित आहे। 14वे शिंदे गटातून निवडून येतील असे आमदार आहेत तानाजी सावंत। धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघातून विजयी झालेले तानाजी सावंत हे शिंदे सेनेतील एक महत्त्वाचे नेते आहेत। 2015 साली त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला होता। एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून तानाजी सावंत ओळखले जातात। त्यांना देखील यंदा पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दांडगा जनसंपर्क, आरोग्य क्षेत्रात केलेले काम ही त्यांची जमेच्या बाजू आहे। 15वे आणि शेवटचे शिंदे गटातून निवडून येतील असे आमदार आहेत योगेश कदम। दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम हे शिंदे सेनेतील युवा आमदार आहेत। वडील रामदास कदम यांच्या भरीव पाठिंबा व मतदारसंघातील जनसंपर्काच्या भरवशावर ते येत्या विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या सुरुवातीच्या नेत्यांमध्ये योगेश कदम यांचा नंबर लागतो। त्यांच्या विरुद्ध विरोधकांकडे चेहरा नसल्याने त्याचा लाभही त्यांना मिळू शकतो। तर हे होते प्रमुख शिंदे गटाचे काही 15 आमदार जे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ग्रीन झोन मध्ये आहे। या व्यतिरिक्त या 15 कुठला रेड झोन मध्ये जाऊ शकतो हे सांगण्याचं काम मतदार म्हणून तुमचं आहे, विशेषतः त्या मतदारसंघातील लोकांचं आहे। कमेंट करा आणि या व्यतिरिक्त शिंदे गटाचा असा कुठला आमदार आहे का जे या विधानसभा निवडणुकीपुरते ग्रीन झोन मध्ये असतील। तुमचं काम आहे सांगायचं, आमचं काम आहे तुम्हालाच ते पुन्हा दाखवायचं। भेटत राहूयात अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।